चला आता दिवस मावाला 6 वाजून गेले. आता आम्ही घरी चाललेलो आहे. हाय का नाही बस की आता आवरून सकाळपासून आता मॅगी परत पोरांना करायला असू दे दीदी तुमच्या पुरतीच कर. आता जाऊ दे उशीर झाला. जाता जाता मी घेते वडापाव. तू मामा गाडी जाऊन बसला पण जाऊ दे खातोच गणेश. तो भूक लागली आहे ज्ञानेश्वरीला खायची म्हणा. नाही मी वडापाव घेते की जाता मॅगीच खायची वडापाव मस्त. आता आम्ही या मागडीशीत आलोय. काकींच्या घरनं निघालो आणि व्हिडिओ काढा घेतला आणि माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झाली. हिथनं येसो डिलीट करोस तर झाला. टायमिंग झाला तर मस्तपैकी या मागडीशीत घरी चाललेलो आहे. आता दिवस मावळायला तर घरी 20 मिनिटात तर घरी आमच्या 20 मिनिट. आता हवेने जायचं तिकडून बसायचं का तिथं कडेला थोडा वेळ तुम्हाला बसायचं असलं नको. आता कशाला चालू तुम्हाला एन्जॉय करायचं असलं कुठं एन्जॉय करता. आता रस्त्याच्या कडे कुठं एन्जॉय होय ज्ञानेश्वरी. आता तिकडे जायचंय ज्ञानेश्वर अण्णाचे पेपर झाले. हो तर काकी म्हणल्या पोरांचं पेपर होती मग उन्हाळ्यात जाऊ 2-3 दिवस जाऊ की तुमचं पेपर होते ज्ञानूचं. तुझं तिकीट आहे 1000 रुपये. आमचं तर वेगळं. दिदू वहिनीचं पेपर चालू व्हायचे 13 तारखेपासून 10 दिवस पेपर आहे दिदू वहिनीचं. मग दिदू वहिनीचं झालं पेपर की मग आपण जाऊ. जेवाय सांग का मटन चिकन काय नको चला घरी. आम्हाला मटणान बघूनच नको झाले. एकादशी तिथे दीदी वाजवाज झाली पार. तिने कसं तोंड केलं. थोड्या वेळ थांबला असं तिने आता पण केली असती बिर्याणी. खाऊन आलो असतो. तुम्हाला काय ऐकतं खायला. हो पण ती करत होती ना. तुम्हाला काय ऐकतं मग काय चला आता घरी गेल्यावर घरचा व्हिडिओ आता मिळतं का मग आधी तरी म्हणली काय मी म्हणणार होते काय 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 करायचं होतं. राहू दे वडापाव घेऊ की आकाचा तिथं. तुम्हाला 2-3 वडापाव घेऊ चला. जाता जाता जाऊ दे आता काय. बापू खात्यान गेल्या आणि आत्याचं आणि बापूचं घरी आल्यावर काय रिॲक्शन आहे बघू. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. चला आलो आमच्या घरी पोचलो. दिवस मावळला. कालच्या दरम्यान घरचा व्हिडिओ नव्हता. 2 दिवस जरी कुठं गेलं तरी घरी आल्यावर कसं रिलॅक्स वाटतं. चला काम का असाना पण घरी बरं. माझी सैनिक गाडीला तिकडंच आडवी आली होती. आली घरी आली नका टेन्शन घेऊ. रात्रीच घरी नव्हती मी फक्त. हा चला आणि आमच्या सासूबाई तर चाललेत. आमच्या सासूबाईंनी तर आणली शेंग ताजी ताजी तोडून. तुम्हाला स्पेशल करावं. काही स्पेशल शेवगे शेंग करता बाई. स्पेशल करावं. बायांनी मला किती शिव्या दिल्या काल माहित आहे का तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ मध्ये का आला आणि आम्ही गेलो निघून आणि तुम्हाला लग्नाला नाही नेलं. मग आता घरी लागतंय की माणूस. आणि सासूला नको वाटन तुला शिंडाय पाहिजे ना तुला फिरायला पाहिजे आणि सासूला नेतच नाही सगळं. तसं नाही माघारी यायचं असल्यावर जातो की दोघे. पण ती काय होतं आम्हाला थोडी अडचण होती. आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी. घरी लागतंय ना माणूस. आम्हाला जायचं होतं म्हणून आत्याला नव्हतं नेलं. नाही तर माघारी यायचं असतं तर कवाच नेलं असतं आत्याला. काय गाडीत बसूनच न्यायचं होतं का डोक्यावर न्यायचं होतं का. नाही पोरं नव्हती घरी. त्यात पोरं अण्णा कवा जात. अण्णा कवाच कुठं येत नाही. अण्णा माझा कंटिन्यू घरी असतो त्याच्यामुळे मग आम्ही दोघी हिंडतो. आणि मग आता पोरं नाहीत घरी म्हणल्यावर पण पोरं घरी राहणार ना. मामाचं लग्न आणि पोरं घरी राहतात. रात्री 1 वाजली तरी तमाशा डीजेन फेजेन पार काय धिंगाणा नसता. सगळी नाचाय तिथं. सासून सासरन उग सुनान काय तसलंच निघालंय आता नवं नवं. मग म्हणलं चला पोरं रात्री. मग रात्री घरी यायचं तर उशीर झालता यायला. लग्न 3चं होतं. नाही नका के ना काय हो. आणि कसं तुमच्या लेकाला व्हायचं होतं निवांत. म्हणलं चला राहिल्यात तर महाराज तो बी नाही कुठं जावं. राहत नाहीत कुठं. त्याचं कसं असतं मनाला खेळ. मग सकाळी जातानाच म्हणलं आपण राहू. म्हणलं चला असू द्या. चल राहायचं होतं म्हणजे. लय दिवस झालं कुठं राहायला नव्हतं एकतर. आज चुलीला पोत्याला दिलेला दिसते आमच्या आत्यांनी मस्तपैकी छान छान. लय झाली काळी. 2 दिवसाला तशी होती. म्हणलं ही सारवाई नको. खिचडी केली का. अरे दादी आम्ही आता ती तसले तळलं होतं आणि ती बी अरे आत्यानी तीच आपलं वेपर्स ही तळलं असताना. आता कुठं खिचडी म्हणले असताना करायची हाय का नाही. खाऊ वाटाणा ती बी. तुला भूक लागली का. अहो आकाबाई वडापाव बंद. त्यांना वडापाव म्हणलं येता येता आणावतं. आणि वडापावचं दुकान गाळा बंदच होता. शेण करते. झालं दाद्या हो स्वयंपाकच करायचंय. चला तर मस्त शेंग शिजाय घालायची. आता मी आता आवरती एकदा. आता साडी काढती आणि कामाला लागते. इथं चहाचं पातीला ठेवलंय. चहा मस्त पैकी करते. तुम्हाला प्यायचं आहे नाही मला प्यायचं. नाही ना. आणि इकडं पण झाला बापू म्हणलं चक. होय बापू गेल तर ती पाय आणायला. तर त्याचा व्हिडिओ सकाळ काढती. आमच्या त्यांना असं घरी आराम असं बसायला लागतं. ते बसल्यात घरी निवांत. अण्णा आता बाय सगळ्यांना गुड नाईट.
शुभरात्री. दार ही काढायची आता चला.